राघव आणि मधूच्या लग्नाची आणि त्यावरतील ॲड्रेस ती बघते आणि म्हणते, अरे वा, मला तर विनूचा ॲड्रेस सापडलेला आहे, मी ताबडतोब विनूला भेटायला जाणार आहे. तोपर्यंत सगळे इकडे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. त्यावेळेला राजश्री म्हणते, छानपैकी सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. आणि तितक्यात अन्वी कुठे आहे असं म्हणत असतानाच अन्वी येते, आपला नाश्ता घेते आणि आपल्या रूममध्ये जायला निघते. त्यावरती राजश्री म्हणते, अन्वी अगं तू नाश्ता घेऊन चाललीस कुठे? अन्वी म्हणते, राजश्री आजी, माझ्यानं फेवरेट्स वेब सिरीजचे 3-4 एपिसोड रिलीज झालेत, त्यामुळे मी माझ्या रूममध्ये मस्तपैकी ते एपिसोड बघता बघता छानपैकी माझा नाश्ता एन्जॉय करते, इथे नको. याच्यावरती राजश्री म्हणते, अगं तुझा फेवरेट मामासुद्धा इथे बसलाय, मग तू का नाही बरं इथे बसणार? बस बरं इथे बसूनच तू नाश्ता करायचा आहे. याच्यावरती अन्वी म्हणते, नको ना, काय चाललंय हे? आता मात्र राघव म्हणतो, अगं अशी काय करतेस? हे बघ, तू सगळ्यांच्यापेक्षा वेगळी आहेस, सगळ्यांची पर्सनॅलिटी वेगळी असते, पण तरीसुद्धा आपण सगळ्या पर्सनॅलिटीमध्ये एकत्र राहायचं, तरच तुला बाकीच्या पर्सनॅलिटीमध्ये कूल डूड म्हटलं जाईल ना. असं म्हणत राघव तिला आता हसवण्याचा प्रयत्न करत असतो, तिला मनवत असतो. सगळेजण अन्वीला छानपैकी आता ट्रीट करण्याचा प्रयत्न करत असतानाच तिकडे विनू येतो. विनू आपल्या हातामध्ये फॅमिली ड्रॉइंग घेऊन येतो आणि म्हणतो, माझं फॅमिली ट्री आत्ता कंप्लीट झालं आहे. आणि ते आता फॅमिलीचं चित्र अन्वी हातात घेते आणि ती म्हणते, सिंधू मामी. त्या फॅमिली फोटोमध्ये सिंधू आणि आता सावीचा फोटो कापून त्याने लावलेला असतो. आता सिंधूचं नाव घेतल्यावर ती नेहमीप्रमाणे राजश्री चिडते आणि म्हणते, सांगितलं ना की या घरामध्ये सिंधूचं नाव घ्यायचं नाही म्हणून. अन्वी म्हणते, राजश्री मामी 1 मिनिट, अगं या फोटोमध्ये जी बाई आहे ना ती सिंधू मामी आहे, बघ तरी. आता पुन्हा राजश्री फोटो बघते आणि खरंच ती सिंधू असते. मग राजश्री हदरते आणि हा फोटो इथे कसा आला? त्याच वेळेला आता विनू सांगतो, याच माझ्या डॉक्टर काकू आहेत आणि ती मुलगी आहे ना ती त्यांची मुलगी सावी आहे. रत्नपारख्यांना 440 व्होल्टचा झटका बसतो. सिंधू आणि जिवंत आणि सिंधूला मुलगी, कुणालाच काहीच कळत नाही. सगळे 2 मिनिटासाठी अगदी स्तब्ध होतात. आता इकडे ऋतुराज म्हणतो, खरंच की ही सिंधू आहे? अरे बापरे, असं म्हणत सगळेजण हादरतात. आता मात्र इकडे मधूकडे सगळेजण पाहायला लागतात. मधू काहीच बोलत नाही. तोपर्यंत सावीने आपली पिगी बँक फोडलेली असते, त्याच्यामधले सगळे पैसे ती गोळा करते आणि पुण्याला येण्याचं ती प्लॅनिंग करते. ती सांगत असते, विनू आता मी तुझ्याकडे येणार आहे तुला भेटायला, मी आईला सांगणार नाही आहे कारण ती रागवेल ना. आणि हा विचार करत असतानाच तिकडे सिंधू येते. सिंधू म्हणते, सावी काय करतेस तू? सावी म्हणते, काही नाही. अगं तू माझ्याशी गोडगोड बोलू नकोस, कारण आत्ता गोड बोलशील आणि नंतर पुन्हा रागवशील, म्हणजे मी गेल्यावर तू चिडणारच आहेस. सिंधू म्हणते, गेल्यावरती म्हणजे कुठे गेल्यावरती? सावी गडबडते, चुकून आपण काहीतरी वेगळंच बोलून गेलो हा विचार तिच्या मनात येतो आणि ती म्हणते, अगं स्कूलमध्ये. सिंधू म्हणते, हो आता स्कूल चालू करायला पाहिजे. हां, आता खूप दिवस झाले तुला स्कूलमध्ये जाऊन, त्यामुळे आता स्कूल तुझी रेग्युलर चालू व्हायला पाहिजे. याच्यावरती सावी म्हणते, स्कूलमध्ये जायला तर मला आवडतंच, पण तुझ्यावरती मी रागवले आहे. सिंधू म्हणते, अगं असं नको करूस बाळा, तुझा राग शांत कर. आणि सावी ताबडतोब शांत होते. मग सिंधू म्हणते, बरं झालं बाई, तुझा राग शांत झाला. तुझा राग म्हणजे अगदी, असं म्हणत सिंधू थांबते. सावी म्हणते, माझ्या बाबांसारखा. सांग ना, कोण आहेत माझे बाबा? तू मला का नाही सांगत माझे बाबा कोण आहेत ते? असं म्हणत सावी आता हट्ट करायला लागते. त्यावरती सिंधू म्हणते, तुझा राग म्हणजे ना अगदी माझ्यासारखा आहे. बाबांसारखा कोण म्हटलं? त्याच्यावरती सिंधू तिला जवळ घेते. जवळ घेतल्यावरती आता मात्र सिंधू विचार करते, ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे का? हिच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय आणि मला सांगत नाही आहे का? आणि सावी विचार करते, आई मला माफ कर, म्हणजे जर मी तुला सांगितलं ना की मी विनूकडे चालली आहे तर तू मला पाठवणार नाहीस आणि म्हणून तुझ्याशी खोटं बोलून मला जावं लागतंय. आई मला माफ कर. असं म्हणत आता इकडे सावी स्वतःशीच सिंधूची माफी मागत असते आणि पुण्याला जायचा निश्चय एकदम पक्का करते. त्याच वेळेला इकडे रत्नपारखी सिंधू जिवंत आहे या ट्रॉमामध्येच असतात आणि आता त्याच वेळेला सगळेच जण तो फोटो पाहतात. रुक्मिणीला काहीच कळत नाही की सिंधू कशी जिवंत. विनू सांगत असतो, हो याच त्या डॉक्टर काकू, यांनीच माझ्यावर ट्रीटमेंट केली आणि हीच त्यांची मुलगी. असं 2दा बोलल्यावरती पण राजश्रीच्या डोक्यात काही शिरतच नसतं. याच्यावरती लगेचच राजश्री म्हणते, राघव बोल ना, ही सिंधू आहे का?
आता मात्र अन्वी सांगते, हो ही सिंधूच आहे. राघव म्हणतो, नाही ही सिंधू नाहीये, तुमचं काय चाललंय, तू मामी का म्हणालीस. याच्यावरती अन्वी म्हणते, मामा तू ना बदलला आहेस, मामीच आहे ती माझी, ती सिंधू मामी आणि मी मामीच बोलणार. मग राघव चिडून विनूला आत घेऊन जातो. आत घेऊन गेल्यावरती मग मात्र सगळेजण राणीकडे प्रश्नार्थक नजरेने बघतात, कारण राणी एकमेव साक्षीदार असते राघवच्या व्यतिरिक्त गावाला गेलेली. मग मात्र राजश्री म्हणते, राणी बोल, सिंधू जिवंत आहे. आता मात्र राजश्रीने प्रश्न विचारताच मधू आता विचार करते आणि सरळ सरळ उत्तर देते, हो सिंधू जिवंत आहे. सिंधू जिवंत आहे म्हटल्यावरती राजश्रीच्या पायाखालची जमीनच हादरते. आता मात्र इकडे राजश्री विचार करते, सिंधू जिवंत आहे, मग तिला एक साधा फोन करावासा वाटला नाही की मी जिवंत आहे म्हणून सांगायला. रुक्मिणीला पण धक्का बसतो. आता आपण चांगलं मधू आणि राघवचं लग्न लावलंय आणि आता मध्येच हे सिंधूचं प्रकरण कुठून आलं. सिंधू प्रकरणामध्ये आता पुन्हा काहीतरी गडबड व्हायला नको. इकडे अन्वी विचार करते, सिंधू मामी जिवंत आहे आणि राघव मामानी मधूसोबत लग्न केलंय. राजश्री म्हणते, वहिनी बघितलंच, सिंधू जिवंत आहे तरी सुद्धा तिला एकदा पण मला फोन करावासा नाही वाटला. तिला वाटलं नाही की आपली आई आपली वाट पाहत असेल, आपण जिवंत आहोत, सुखरूप आहोत, हे एकदा मला सांगावंसं नाही वाटलं. मुलगी म्हणून तिला मी किती जीव लावला, पण कदाचित मीच कमी पडले. तिने मला कधी आईचा दर्जा हा दिलाच नव्हता. असं म्हणत राजश्री धाय मोकलून रडायला लागते. तितक्यात तिथे राघव येतो. राजश्री म्हणते, राघव काय आहे हे, मग सावी कोण आहे. सावी सिंधूची मुलगी आहे का. राघव म्हणतो, हो ती सिंधूची मुलगी आहे. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, अंकुर अंकुर आपला. राघव म्हणतो, नाही अंकुर नाहीये, अंकुर वाचला नाही. आता मात्र राजश्री म्हणते, मग सावी कुणाची मुलगी आहे. राजश्री आणि रत्नाकर सगळ्यांच्या मनामध्ये एक ना 100 प्रश्न असतात. उलटे सुलटे ते सगळे राघव आणि मधूला विचारत असतात. राजश्री म्हणते, सावी दत्तक मुलगी आहे का. राघव म्हणतो, मला खरंच काही माहीत नाही आहे सावी कुणाची मुलगी आहे, सावी दत्तक मुलगी आहे का, पण ती सिंधूची मुलगी आहे एवढं मात्र नक्की. राजश्री धाय मोकलून रडायलाच लागते. अचानकपणे नियतीने आपल्यावरती का हा आघात केलेला आहे. आधी सिंधू जिवंत नाही म्हणून आघात, आता सिंधू जिवंत आहे म्हणून आघात. रत्नाकर म्हणतो, असं कसं, काहीतरी तुला कळालंच असेल ना राघव. राघव म्हणतो, बाबा मला ह्या विषयावरती बोलायचंच नाहीये. राजश्री म्हणते, माझं काय चुकलं, मुलीसारखा जीव लावला, मुलीपेक्षा जास्त केलं, पण तिनेच मला आई मानलं नाही, तिने मला एक फोन करून कळवलं नाही. राजश्री खूप हर्ट झालेली असते. सगळे तिला समजवत असतात. इकडे त्याच वेळेला मनाशी नाळ जोडल्यासारखी सिंधूने राजश्रीचा फोटो काढलेला असतो आणि म्हणते, आई खरंच मला माफ करा, म्हणजे मी इकडे आले, मला माहिती आहे तुम्ही खूप भोगलं असाल, मी तुम्हाला खूप मिस करते. माझ्या इकडे येण्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा तुम्हाला झाला असेल, तुम्ही खूप भोगलं असेल या सगळ्यामधून. असं म्हणत सिंधू स्वतःशीच बोलत असते. त्यावेळेला मधू सांगते की सिंधूनेच राघवचा जीव वाचवला, सिंधूचे आपल्यावरती खूप उपकार आहेत. रुक्मिणी चिडते आणि म्हणते, उपकार. दर वेळेला सिंधू म्हटलं की उपकार भाषा ही येतेच आपल्यासोबत, तिचे कसले उपकार, आपण पण तिच्यावरती खूप उपकार केलेले आहेत. म्हणजे राघवने तिच्याशी लग्न करून सगळ्यात मोठा उपकार केले, तिला डॉक्टर बनवून दुसरे उपकार केले, तिला या घरामध्ये मानाचं स्थान देऊन उपकार केले, तिच्यापेक्षा जास्तच उपकार आपण तिच्यावरती केलेत. काय सारखं उपकार उपकार उपकार, काही सिंधूने आपल्यावरती उपकार नाही केलेले आहेत. आपण तिने आपले आभार मानायचे सोडून, उपकारांची जाण ठेवायची सोडून, जिवंत असल्याचं कळवायचं सोडून ती तिकडे बसले, आपला कोणताही विचार न करता. आपण काय भोगलं हे तिला माहिती तरी आहे का. असं म्हणत रुक्मिणी खूप चिडलेली असते आणि सिंधूचं नाव कुणीही घ्यायचं नाही या मतावरती ठाम असते. राजश्रीची मनस्थिती द्विधा असते. सिंधू जिवंत आहे म्हणून आनंद व्यक्त करू की पुन्हा राघवच्या आयुष्यामध्ये वादळ येणार म्हणून दुःख व्यक्त करू. आपली मुलगी जिवंत आहे याच्या आनंदापेक्षा राजश्रीला राघवचं आयुष्य बर्बाद होणार हे दुःखच जास्त असतं. त्यावरती रुक्मिणी म्हणते, कुणीही या घरामध्ये पुन्हा उपकार हा विषय काढायचा नाही. राजश्री पण हादरलेली असते. इकडे रुक्मिणीची पण अवस्था काही वेगळी नसते. घरामध्ये सगळेच जण टेन्स असतात. मधूला वेगळीच काळजी लागून आलेली असते. आता घरच्यांना सिंधू जिवंत आहे समजलंय, आपलं लग्न अर्धवट राहिलंय, पुढे आपलं काय भवितव्य. तोपर्यंत सिंधू फोटो घेऊन रडत असते आणि आई माझ्यामुळे तुम्ही खूप भोगले, मला माहिती आहे की मी जिवंत आहे तुम्हाला कळवायला पाहिजे होते, तुम्ही माझ्याशी अगदी मुलीपेक्षा जास्त प्रेम केलं, पण आई माझी मजबुरी होती, मी तुम्हाला नाही कळवू शकत होते की मी जिवंत आहे. तुम्हाला या सगळ्याचा किती त्रास झाला असेल मला माहिती आहे, मला खरंच माहिती आहे आई मी चुकले, पण मला माफ करा, मी तुम्हाला जिवंत आहे हे सांगू शकले नाही, तुम्हाला भेटू शकले नाही. असं म्हणत सिंधू एकटीच रडत असते. आता इकडे रत्नपारख्यांना सिंधू जिवंत आहे हे सत्य समजल्यावरती राघव सगळ्यांसमोर एक मोठाच आता विचार मांडतो. राघव सांगतो की आत्तापर्यंत आपण सगळे सिंधू मेली
याच ह्याच्यात होतं ना, मग यापुढे पण तसंच वावरायचं, आपल्यासाठी सिंधू मेलेलीच आहे असा कठोर निर्णय राघव घेत असतो. पण त्यामागे खूप भयानक कारण असतं. तोपर्यंत इकडे आता सावी अचानक गायब झाल्यामुळे सिंधू घाबरलेली असते. ती पाहते तर काय, रूममध्ये सावी कुठेच नाही. मग ती घाबरते, इकडे तिकडे सावीला पाहते, स्कूलमध्ये सावी नाही. मग ती मंगेशला फोन करते आणि मंगेश जिथे असशील तिथे ताबडतोब निघून ये, सावी घरातून गायब झाली. आता सावी पुण्याला यायला निघालेली आहे. इकडे रत्नपारख्यांना भेटणार आहे, सिंधूची रवानगी पुण्याला होणार आहे आणि पुन्हा एकदा सिंधू पुण्यात येणार आहे. राघव आणि सिंधू समोरासमोर येत. आता मात्र मालिकेमध्ये काही वेगळं घडणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.